मुलांनो, आकृतीमध्ये 5 बाजू असलेला पंचकोन दाखविला आहे. या पंचकोनामध्ये बाजू AB, बाजू BC, बाजू CD, बाजू DE व बाजू AE अशा 5 बाजू आहेत. तर या आकृतीला बहुभुजाकृती असे म्हणतात. म्हणजेच 4 किंवा 4 पेक्षा जास्त बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीला बहुभुजाकृती असे म्हणतात. आता या बहुभुजाकृतीचे माप कसे मोजायचे? तर आज आपण चौकोन या घटकातील बहुभुजाकृतीचे माप हा उपघटक अभ्यासणार आहोत. आकृतीमध्ये एक पंचकोनी आकाराचा कागद घेतला आहे. या पंचकोनाच्या एका बिंदूतून जाणाऱ्या 2 रेषा अशा काढल्या आहेत की त्या समोरील 2 टोकांना जोडतील. आता आकृतीमध्ये 2 डॉटेड लाईन्स दाखवल्या आहेत. पंचकोनाच्या एका बिंदूतून समोरील 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा दाखवल्या आहेत. म्हणजेच या पंचकोनी आकृतीचे 3 त्रिकोण तयार झाले आहेत. आता आपल्याला माहीत आहे त्रिकोणाच्या 3ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग आता ह्या 3 त्रिकोणांच्या कोनांच्या मापांची बेरीज किती होणार आहे? 180 अंश अधिक 180 अंश अधिक 180 अंश बरोबर 540 अंश. म्हणजेच पंचकोनाच्या 5 कोनांच्या मापांची बेरीज ही 540 अंश असते. आता त्याचप्रमाणे आकृतीमध्ये एक षटकोन दाखवला आहे ज्याला 6 बाजू व 6 शिरोबिंदू आहेत. आता आपण षटकोनाच्या कोनांच्या मापांची बेरीज काढूया. कशी काढणार? तर षटकोनाच्या एका बिंदूतून समोरील 3 बिंदूंमध्ये जाणाऱ्या 3 रेषा अशा काढल्या की काय केले? 4 त्रिकोण तयार झाले आहेत. आता 4 त्रिकोणांच्या मापांची बेरीज किती येईल? तर 180 गुणिले 4 म्हणजेच 720 अंश. यावरून काय लक्षात आलं आपल्याला? तर एका त्रिकोणाच्या कोनांची बेरीज किती आहे? 180. जर 4 त्रिकोण घेतले म्हणजेच काय झाला? आपला षटकोन तयार झाला. तर त्याची बेरीज किती येईल? 720 अंश एवढी येईल. तर आज आपण बहुभुजाकृतीच्या कोनांची मापे कशी घ्यायची हे शिकलो आहोत.